Thank you, Kotube. Thank you, Kotoweb. Thank you to GoToWeb. Thank you, GoToWeb. थँक्यू कोटवेब. Thank you to Kotoweb and all the members. Thanks to Kotoweb team. सगळ्यांना thank you. पार्थच्या ग्रुपमधनं होता डिजिग्नोरा, सुदर्शन सोमवंशी, पृथ्वीराज येरुडकर, साई वाघ, प्रसाद स्वामी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे यांच्यासाठी. आम्ही पी टी एस आणि आमचं ॲपचं नाव आहे डिझायनोरा. तर डिझायनर आहे तो मेनली 3 कंपोनंट्सपासून बनेल सर. पहिलं कॉम्पोनंट आहे क्रिएटिव्हिटी, दुसरं आहे बिझनेस, आणि तिसरं आहे कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करणं. तर सर आता याचं मेन एम काय आहे की आता सर आपण बघतो आता जस्ट दिवाळी झाली की आपण आता वगैरे कपडे वगैरे खरेदी करायला जातो. आता एखादं ठीक कपडा आवडला आपला, त्याच्यात काय म्हणतो आपण ही प्रिंट चांगली आहे पण हिचा कलर मला सूट नाही होणार, पण ते कलर चांगलं आहे तर प्रिंट मला आवडली नाही. तर मग तसंच युजर्ससाठी आम्ही असं आणले की युजर्स स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने थिंकिंग पॉवरनी त्यांचं स्वतःचं वगैरे काय क्रिएशन त्याच्यावर क्रिएट करणार गोष्टी, आणि त्या काय करणार की विकू पण शकतात ते क्रिएशन, आणि त्यांना वाटलं बनवून घ्यायचं तो प्रकारचा टी शर्ट तर आमच्याकडे मर्चंटचं लॉगिन सुद्धा ते मर्चंटनी बनवून पण घेऊ शकतो. तर पहिलं म्हणजे हा युजर आहे हे आमची होम स्क्रीन. तिथं जे लेटेस्ट डिझाईन दिसतात या सगळ्या आम्ही ॲपनी बनवले. स्क्रोल करते तर या सगळ्या ॲपनी बनवले, आणि ह्या ज्या मर्चंट्स आहे त्यांनी त्याचे स्वतःचे प्रोडक्ट्स अपलोड केलेले की अशी टी शर्ट्स आम्ही बनवतो, ज्याच्यावरून मग युजर्सला कळेल की हे मर्चंट भारी वगैरे. तर आता हे जे आहे आता हा युजर आहे, तर आपण आता युजर आहे, आता याला काय करायचं आहे की समजा आता याला टी शर्ट क्रिएट करणार आहे हा, आणि हा काय की याला विकायचा आहे तो टी शर्ट. तर पहिली स्टेप घेऊ की हा आता तर आम्ही एक GoToWeb हुडी वगैरे क्रिएट करून दाखवतो. ठीक आहे, क्रिएशनला तर बेसिकली आमचे हे फ्यू टूल्स आहेत. पहिलं पेन ब्रश आहे, इरेजर इन्क्लूड केलेला आहे, टेक्स्ट इन्क्लूड केलेला आहे, शेप्स आहेत, आणि तिकडे स्टिकर्स आहेत. स्टिकर्स आहे ब्लॅक हुडी. ते साईज कमी जास्त वगैरे करते ते टेक्स्टला पण सेम आहे. टेक्स्टसाठी आहे, स्पेस नाही रेड लाईट ब्लू, लाईट व्हाईट 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 ठेव, कलर व्हाईट ठेव. ठीक आहे. बाहेर काढणार त्याला जातो ते. तिथून टेक्स्टचे जे फॉन्ट्स आहे ते चेंज करू शकतात. आणि सर हे आम्ही ना इथं AI इंटिग्रेट केलं म्हणजे ना सर इथं टेक्स्ट टाकायची गरज नाही त्याला, की हे टेक्स्ट काय सांगते तू अजून याच्यामध्ये काय चेंजेस करू शकतो जेणेकरून डिझाईन चांगली होईल. आता हा सेंड करेल. रिक्वेस्ट आली का, एरर आली का? नेट नाही का? नाही मोबाईल 429. हां अनेबल टू पुढचं सर ठीक आहे. तर सर आता हे ना फ्रंट साईड झाली, आता बॅक साईड पण असणार ना, मग तर काय करायचं याच्यावर क्लिक केलं की ते लेयर्समध्ये जातात, ते लेयर्स फिक्स होतात, एक फ्रंट साईड एक बॅक साईड. आता थोडा तो वेळ घेईन नेट मग लेअरमध्ये ॲड व्हायला. नेट नाही ना, नेट नाही लागत ना त्याला. झालं लेयर्समध्ये जाऊन जा तर लेअरमध्ये ही जी फर्स्ट लेअर आहे ती ॲड झाली. याच्यावर आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्ही झूम वगैरे करून बघू शकता तिथे क्लिअर आहे का नाही. बॅक जाईल परत. आता सेकंड लेअर ॲड करू बॅकवाली. खाली टेक्स्ट कोट बाय सशी सरता
शशी रे शशी SHA SHA कलर वगैरे राहील त्याला पण काहीतरी स्टाईल वगैरे नाही असं वगैरे ही सेकंड लेअर पण ॲड होणार सर आणि आहे घे तर जो लेअर्समध्ये दोन लेअर ॲड होत नाही तो प्रिव्ह्यूला जाऊ शकत नाही इथं दोन्ही पण आता स्क्रोल करू शकते पहिली स्क्रीन जी आपण बनवली आणि सेकंडवाली आता हे काय करणार की एक सेल्फ डिझाईनसाठी आहे आणि रिक्वेस्ट टू स्टुडिओ म्हणजे मला काय करायची ही डिझाईन विकायची आणि दुसरं म्हणजे ही मला फक्त स्टुडिओवाल्यांकडून बनवून घ्यायची तर आता पहिले ही रिक्वेस्ट सेंड करू की होडी वगैरे आहे त्याचं टायटल वगैरे द्यायचं नोटिफिकेशन डिस्क्रिप्शन काही तर आता ही जी आहे ना ती पोस्ट झाली आता ही होम स्क्रीनमध्ये सगळ्यांना दिसणार इथं सगळ्याला. होम स्क्रीन Merchant सगळ्यांना दिसेल. दिसणार ते आता ही जस्ट अपलोड केलेली मर्चंटची तिथे क्लिक करायचं क्लिक करायचं क्लिक कर डिझाईन क्लिक कर आता नाही वॉचचं ते आम्ही करायला बघितलं करायला पण ते खूप घेणार होतो ते. कस्टमायझेशनसाठी खूप अवघड जाणार ते फक्त हुडी ठेवले टी शर्ट ठेवलेले टी शर्टचे कलर वगैरे चेंज पण होतात ऑलरेडी क्रिएट केलेलं ऑलरेडी क्रिएट केलं होतं होय आता सर आता जी ही डिझाईन आहे ना ती तिथे ते वॉटरमार्क येतो त्याला कारण की भरपूर डिझायनर्स असतात युजर्स असतात ते बघू नये म्हणून कॉपी इन्फ्रिंचमेंट होऊ नये म्हणून आम्ही ह्याला वॉटरमार्क दिलेला आहे आणि जेव्हा अपलोड करतो ना जेव्हा कोणी डिझाईन हे करेल ना बाय करेल ना तेव्हा त्याला प्रॉपर एकदम सगळं SVG फाईलमध्ये सगळं व्यवस्थित जाणार सर आता त्याच्या प्रोफाईलला ती सुद्धा डिझाईन अपलोड झाली ना तिने तिथे व्यवस्थित दिसतं प्रोफाईल ते दाखव. सर आपण प्रोफाईलला तिची ते लाईक सर फॉलोइंगचं पण दिलेलं दुसरे युजर फॉलो पण करू शकतो त्याला येऊन रिव्ह्यूज पण देऊ शकतो आता हे त्याचे बनवलेलं डिझाईन्स आहे ऑलरेडी क्रिएट केलेल्या आता ऑर्डर वगैरे आपण दिलेली नाही त्याला तर पहिल्यांदा ऑर्डर दिस आता हे मर्चंटचं सांग तो तिकडून करतो तिकडचं सांग ठीक आहे सर आता हे मर्चंटने क्रिएट केलेलं प्रोडक्ट आहे आता काही काही युजर्स असे आहेत, त्यांना इंटरेस्ट नाही की डिझाईन वगैरे बनवायची त्यांना काय फक्त की टी शर्ट हाय जो त्यांना बनवून घ्यायचं आहे तर आता हे मर्चंटने केलेला प्रोडक्ट तो आता बाय करणं हा मर्चंट आहे हे ना स्वतः एक प्रोडक्ट ऑलरेडी तयार केलेला आहे हा मग तो सेल करतो स्वतः या आमच्या ॲपवरतीच मग तो हे जे युजर्स आहेत ना क्रिएटर्स ते मर्चंटकडून बाय करणार हां बाय कर असं ज्यांना वगैरे डिझाईन वगैरे बनवतात नाही आयडिया नाही काही ते त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मर्चंटनी प्रोड्यूस केलेला बाय करू शकतात आता ते रिव्ह्यू पण दे त्याला प्रोडक्टला तर तो रिव्ह्यूचं पण आम्ही सेक्शन टाकेले आता रिव्ह्यूज दे त्या प्रोडक्टला आता इथं रिव्ह्यू टाकले तर ते रिव्ह्यूज खाली येणार वगैरे काहीतरी रिव्ह्यू टाक तर हा मर्चंट आहे त्याला दिसतील त्याचे नाही ना क्रिएटरला करतो ना ठीक आहे तो मर्चंट आहे त्याच्या मर्चंट आहे रिव्ह्यूज दिसणार त्याला reviews किती त्याचे रिव्ह्यूज सगळे. गेले काय वगैरे त्याच्यावरूनच ठरणार की तो किती भारी मर्चंट आहे वगैरे आता दुसरं म्हणजे दुसरी काय सांगायचं तिथं आम्ही रिअल टाइम नोटिफिकेशन सुद्धा दिलेला आहे तो काउंट सुद्धा जो 100 असतो काउंट तो सुद्धा दिलेला आहे तिकडे आणि ते हे करू शकतो म्हणजे यांनी लाईक केला आता मर्चंटला ना इथं ती नोटिफिकेशन जाणार लगेच जाणार नोटिफिकेशन्समध्ये जाय बरं ही मर्चंटची स्क्रीन आहे याच्यामध्ये तो प्रोडक्ट तरी बाय नाही करू शकत मग तो डिझाईन बाय करू शकतो आणि त्या डिझाईननुसार तो त्याचे एक असं बल्क अमाऊंटमध्ये क्रिएट करू शकतो प्रोडक्ट ऑर्डर्स टाईप मग त्याच्यासाठी डिझाईनमध्ये दिलेलं आहे आम्ही बाय ऑप्शन
हे आता एका क्रिएटर याने क्रिएट केलेली डिझाईन होती. डिझाईन होती. मग त्याच्या अकॉर्डिंग तो आता ऑर्डर देणार, तर मर्चंटला आवडली ती डिझाईन तो विकत घेणार ते. घेणार तो. तर आता इथून हा बाय करणार मर्चंट. गेली असेल ना प्रोफाईलला. सर आता हे काय पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्याला डिझाईनचं ऑप्शन येणार जी त्याने बाय केलेली आहे. मग तो इथून तो फाईल फेच करू शकतो. तर ती डिझाईन ती गॅलरीमध्ये जाणार, गॅलरीमध्ये डाउनलोड करीन तो, ती डिझाईन त्याच्या गॅलरीमध्ये जाणार. तसं ॲक्सेस नाही पेमेंट केल्याशिवाय त्यांना. असं मग तो मर्चंट यूज करू शकतो पुढच्या प्रोडक्टसाठी त्याला. आणि सर अजून दुसरा प्रकार काय आहे की आता डिझाईन एकाच्या याच्यात घ्यायचं का? तर आता हा युजर आहे. आता काय करायचं, आपण काय केली होती त्याला की विकण्यासाठी त्यांनी टाकली होती. आता तो काय म्हणतो, आता मला बनवून घ्यायची स्टुडिओवाल्यांकडून. मग आता बनवून घ्यायची फक्त त्याला. तो त्यांनी जो डिझाईन केला टी शर्ट आहे ना, जशी डिझाईन त्यांनी केली, तो म्हणतो आता मर्चंटवाल्याने मला हा बनवून लागतोय. तर त्याची काय प्रोसेस आहे? काहीतरी बनवतात सेम हा फक्त तिथं स्टुडिओ आहे ना तिथं ॲड करायचं. मग त्याला ती रिक्वेस्ट जाणार. मग तो ॲक्सेप्ट केली तर डायरेक्ट चॅटमध्ये एक मेसेज जाणार म्हणजे डिफॉल्ट त्याला. सगळ्या मर्चंट्सना जाणार. सगळ्या merchants ला जाणार. बिडिंग टाईप असणार आहे ते सगळ्या मर्चंट्सना जाणार. एक लेअर ॲड झाली, परत बॅकची ॲड करायची. हे पांढरं कशाला घेतोय? आणि सर हे टी शर्टचे कलर पण चेंज करतोय आपण. ग्रॅडियंट दिलेले आहे यांना वेगवेगळे. दोन्ही लेअर्स घ्या. आता प्रिव्ह्यूवर जायचं तर दोन्ही दिसतील सेम. मग सर रिक्वेस्ट टू सेम थोडी सातही नाही. तो प्रोफाईल आहे याच्यात ते ऑर्डर्स आहे. लॉग आउट. ऑर्डर मागवली. तर आता जी रिक्वेस्ट आहे ती सगळ्या मर्चंट्सला जाणार त्यांच्या रिक्वेस्टमध्ये. आणि जर त्यांनी ॲक्सेप्ट केली, एका जरी मर्चंटने ॲक्सेप्ट केली ती बाकीच्यासाठी डिसअपिअर होऊन जाणार. आणि जर त्याने ॲक्सेप्ट केली तर त्याला डायरेक्ट त्या युजरसोबत चॅट ॲप्लिकेशन ओपन होणार. मग ते चॅटिंग करू शकतात. नेगोशिएशन, किती प्राईस, किती डिलिव्हरी डेट वगैरे ते सगळं हे करतात. व्ह्यू चॅट. व्ह्यू चॅटमध्ये आय एम इंटरेस्टेड इन युअर डिझाईन रिक्वेस्ट. ते ऑटोमॅटिकली लेट्स डिस्कस द डिटेल्स. इथं ते डिटेल डिस्कस करणार वगैरे, प्राईस वगैरे. आणि जर का त्याला आवडली पण नसती आणि यांनी म्हणजे मनी वगैरे जास्त वाटले असते युजरला की खूप जास्त पैसे घेतोय तो वगैरे, तर आता याच्या नोटिफिकेशनमध्ये युजरच्या नोटिफिकेशनमध्ये ना आता नोटिफिकेशन गेलेली युजरला. आता सध्या मर्चंट आहे तर ना तिथं नोटिफिकेशन गेलेली की XYZ मर्चंटकडून तुला रिक्वेस्ट आलेली, ती ॲक्सेप्ट करायची. रॉंग आणि राईट टिक आहे. जर का राईट टिक केली त्यांनी तर हाय तसा फ्लो. रॉंग केली ना ती परत रिक्वेस्ट जाणार ती. पण त्या सगळ्यांसाठी परत ती रिक्वेस्ट जाणार. तसं आता हे बघा रिजेक्ट कन्फर्म केली आता सध्या त्यांनी. आता कन्फर्म केली, ॲक्सेप्ट केलं त्यांनी केलं. सुद्धा. काय आता मर्चंटची स्क्रीन ठेवायला पाहिजे होती. खूप टाईम लागणार. तिथं ऑर्डर कन्फर्मची त्याला नोटिफिकेशन गेली मर्चंटला. ऑर्डर कन्फर्मची नोटिफिकेशन गेली. काय झालं त्याला चॅट झालं सगळं, त्याला पोस्ट. अजून एक सांगू ना. आता कोणी मर्चंट आहे ना, मर्चंट थांब. हा ठीक आहे.
मर्चंटचे ते स्वतःचे प्रोडक्ट सर अपलोड करू शकतो, तर त्याचं हे त्याच्यासाठी. तर प्रोडक्टचे इमेजेस टाकणार तो तसे कसे प्रोडक्ट टाकतो तो वगैरे बाकी ते सगळं सेम. सगळेच. आता आता हे कॉन्व्हर्जेशन ते कुणासोबत पण करू शकतो, ते भरपूर मर्चंट्स असतात त्यांच्यासोबत पण कॉन्व्ह करू शकतो तो. हा युजरसोबत आता समजा होम स्क्रीनला जा डबल युजर आणि हा समजा त्याला ते आवडला होता त्याच्यासोबत चॅट करायचं त्याला, त्या युजरवर क्लिक करायचं आणि ते इथून तो ह्या सर फॉलो पण करू शकतो, फॉलो कर फॉलोअरच्या काउंटरला आणि इथून तो मेसेज पण करू शकतो त्या युजरला. सर एक डिटेल्स वगैरे करू शकतो. आता त्या ॲडमिन साईड सांगायची, आता ॲडमिनला जर ॲडमिन आता काय राहिलं अजून सांगेल. ॲडमिनकडे मॅनेज होतं तेवढं. ॲडमिन फक्त राहिले ते 5 मिनिट तेवढं सांगतो, काहीच नाही. वन फोर थ्री वन फोर 143 ठीक आहे. आता हे ॲडमिन टोटल काय युजर्स होते ते टोटल शॉप्स किती आमच्या ॲपमध्ये, डिझाईन्स किती, प्रोडक्ट्स किती. तर मॅनेज युजर्स आणि शॉप्समध्ये सर आता ते हे याचं पण ऑप्शन दिलेलं आहे की युजर्सला ते हे करू शकतात आपलं, त्यांनी जर का आपल्याला रिक्वेस्ट आली, जर त्यांच्या मर्चंटला कोणीतरी रिपोर्ट केला तर असं ते इथून पण डिलीट करू शकतात मॅन्युअली ॲडमिन. आम्हाला रिक्वेस्ट येणार, मग आम्ही त्यांना मॅन्युअली डिलीट करू शकतो. डिलीट केलं नाही याला त्याला ॲक्सेस राहणार नाही ॲपचा वगैरे, डायरेक्टली ॲपमधून तो निघून जाणार, त्याचे डिझाईन्स वगैरे सगळे डिलीट होणार. ती रिपोर्टची फंक्शनॅलिटी आम्ही ॲड केली पण आता वेळ निघून चाललाय म्हणून दाखवू नाही शकत. हां, आणि हे जे शॉप्स आहे टोटल इथं शॉप्स दिसणार आहे टोटल शॉप्स किती, तसं त्यांना पण आम्ही रिमूव्ह करू शकतो. म्हणजे युजरला वाटलं या शॉप्सनी वगैरे पैसे वगैरे नाही दिले आम्हाला, तर ते आम्हाला करू शकतात नोटिफाय या थ्रू, मग आम्ही त्यांना डिलीट करू डायरेक्ट, त्यांना पण ॲक्सेस नाही राहायचं काही अपलोड करायचं वगैरे. ॲनालिटिक रिपोर्ट्स आणि याच्यामध्ये पण ग्राफ थ्रू मॅनेज केलेलं आहे. तर हे ग्राफ तसा चेंज होतो, युजर्स वगैरे कमी होतात तसं ग्राफ्स कमी जास्त होतो वगैरे. हे पण चेंज होतं, 12 युजर्सचे 2 शॉप्सचे 11 डिझाईन्सचे वगैरे सेम डायनॅमिक आहे सगळं. डायनॅमिक आहे. चेंज एखादा डिलीट मार युजर किंवा मर्चंट डिलीट कर. अरे हां डिलीट केलं त्यांनी, टोटल युजर्स 11 झाले, ॲक्टिव्ह शॉप्स 2 राहिले. आता परत शॉपचा 11 झाले, त्याच्यावर जा होवर कर 11 राहिलेले, खाली सेम तसं चेंज होतं. थँक्यू सर. छान केलं एकदम, म्हणजे युनिक आयडिया. पण तेच फक्त त्याच्यामध्ये एक पॉईंट असा होता की 3D वाला असतं ना मॉडेल, तर अजून भारी झालं असतं. 3D ते जमलं नाही त्यामुळे ते हे थोडं इम्प्लिमेंटेशनसाठी अवघड होतं. हां, म्हणजे सचिन सरांचा पण हाच पॉईंट आहे की आता भारी नाही असं नाही, बेस्ट ॲप्लिकेशन तुम्ही बनवलं आहे. पण तोच एक फॅक्टर आहे की 3D वगैरे अजून असतं तर अजून कॅच झालं असतं गोष्टी. बाकी तुम्ही विचार छान केलेला आहे. म्हणजे आत्ता बघितलं असेल ना असंच ट्रेंड आहे प्रिंटेड आणि आता ते सुखी आत्मा नावाचं तुम्ही एक ब्रँड ऐकला असावा कदाचित, तर तो राहुल पीचे नाही का, मी ते लिहितो त्याचं नाव राहुल काना, तो त्यांचा ब्रँड आहे तो सुखी आत्मा. ते आईवर आत्मनिर्भर, आईवर निर्भर असलं काहीतरी लिहिलेलं असतं ना, ते कंटाळा आलाय ते टी शर्ट ते प्रिंट करतात, त्यांची कंपनी आहे ती. तर ते तसंच मला त्याच ह्याच्यातनं वाटलं. आणि असंच आम्ही एक प्रोजेक्ट केला होता एडिट फॉर यू नावाचा, बरोबर ना, एडिट फॉर मी नावाचा एक प्रोजेक्ट होता आमच्याकडे, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी असेल कदाचित 2018 वगैरे. तर त्यांचं पण असंच होतं, डिझाईन टेम्पलेट्स घ्यायचे आणि त्याच्यानुसार अशा गोष्टी बनवायच्या. खूप छान होतं, म्हणजे आम्ही ते ॲक्च्युली याच्यावर काम केलं होतं ॲप्लिकेशनवर, म्हणून आम्हाला याची डेप्थ माहिती आहे की बिहाइंड द सीन किती गोष्टी कराव्या लागतात. सो खूपच छान केलं आहे, कलर कॉम्बिनेशन वगैरे एकदम मस्त आहे. फक्त आमचं एक UI डिझायनर आहे, त्याने एक सजेशन दिलं आहे की काय रे सजेशन, तुम्ही ग्रेडियंटच्या ऐवजी सिंगल कलर यूज करू शकता जेणेकरून की ते चांगलं वाटेल. हां, सॉलिड कोणता तरी एक कलर पाहिजे. हां
बाकी पण तुम्ही ते केलं होतं की डिझाईन ॲप आहे म्हणून तो थोडा भारी वाटेल म्हणून तसं केलं थोडं असं क्रिएटिव्ह वाटलं पाहिजे म्हणून त्यासाठी असं केलं. बरं ठीक आहे, खूप छान केलं आहे. ॲप्लिकेशन भारी आहे, लॉग इन मल्टिपल हँडल केलेत, बेस्ट ॲप्लिकेशन आहे. थँक्यू. थँक्यू सर. तर नमस्कार, आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे P2S आणि आम्ही जो ॲप डेव्हलप केलेला आहे त्याचं नाव आहे डिझायनोरा. तर डिझायनोरा बेसिकली हा असा ॲप आहे ज्याच्यामध्ये युजर्स त्यांच्या क्रिएटिव्हिटीने, थिंकिंग पॉवरने त्यांचे स्वतःचे टी शर्ट्स असतील, हुडीज असतील, म्हणजे जे काही गोष्टी असतील ते स्वतः डिझाईन करणार आणि त्याच्या थ्रू ते त्यांना बनवून घ्यायची ती डिझाईन की त्यांना विकायची ते करणार. तर याच्यामध्ये आम्ही सुपर एक्समध्ये आधी पण जावाचं सुपर एक्स केलं होतं. तर या सुपर एक्सचा अनुभव असा की आम्ही कोणता तरी रिअल टाईम एखादा प्रोजेक्ट बिल्ड करतो आहे कंपनीचा, असं आम्हाला वाटलं. तर आम्ही याच्यामध्ये बॅकएंड शिकलो की आम्ही कोडिंगचे काही एवढी आयडिया नव्हते. तर सुपर एक्स आमचे खूप डाऊट्स क्लिअर झालेले आहेत. थँक्यू. माझं नाव पृथ्वीराज आणि आम्ही प्रिव्हियस जावा सुपर एक्समध्ये ऑलरेडी पार्टिसिपेटेड होतो. पण त्यामध्ये जे आमचं जे कॅपेबिलिटीज जे राहिले होते, म्हणजे जे आम्हाला शिकायचं बाकी होतं, ते आम्हाला या फ्लटर सुपर एक्समध्ये सगळं डाऊट्स वगैरे सगळे क्लिअर झालेले आहेत. स्टार्टिंग टू एंड आम्ही जे काही शिकलो ते आम्हाला फ्युचर कंपनीमध्ये खूप उपयोगी पडणार आहे ते आम्हाला माहिती आहे. आणि हे सगळं जर्नी होती ती आम्हाला मदत करायसाठी पार्थ आमचा मेंटर होते, परत शशी सरांचे डाऊट सेशन्स होते, ते सगळे फायर स्टोअर वगैरे सगळं बॅकएंड जे होतं ते सगळं त्यांनी क्लिअर केलं होतं. सो आम्हाला खूप चांगला अनुभव आला आणि होपफुली असंच आम्ही पण हे ग्रोथ करत जाईल. थँक्यू. माझं नाव सुदर्शन सोमवंशी आणि या प्रोजेक्टमध्ये करताना तर माझ्या तर भारी वाटलं म्हणजे मला, कारण की बॅकएंडला खूप वेळ लागतो. बॅकएंडसाठी जे पारदादाने गायडन्स आणि सरांचा गायडन्स तो खूप भारी होता आणि दररोज रात्री जागणं प्रोजेक्टसाठी पहिला अनुभव होता माझ्यासाठी बेस्ट. माझं नाव प्रसाद स्वामी आणि हे माझं पहिलं सुपर एक्स होतं फ्लटरचं. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर खूप चांगला होता. स्टार्टिंगपासून ते फर्स्ट डे ऑफ क्लास ते आत्तापर्यंत इथं कॉम्पिटिशन चांगलं आहे. ॲटमॉस्फिअर एकदम म्हणजे कोडिंगसाठी, नॉलेज गेन करण्यासाठी, लर्निंगसाठी खूप चांगलं ॲटमॉस्फिअर आहे. तर थँक्यू.